गुड मॉर्निंग डायरी. आज मी चालली आहे टिटवाळ्याला. सो चला बघूया कसा गेला माझा आजचा दिवस. सकाळी उठल्यावर मी बाल्कनीमध्ये थोडं फ्रेश एअर घेतलं आणि बघा आमच्या झाडाला किती सुंदर फुलं आली आहे. हे आहे जास्वंद आणि अजून एक आहे जी की गोकर्ण. मग मी चहा बनवला, त्यासोबत छान जाळीदार घावणे खाल्ले आणि हेअरसाठी थोडं फ्रेश एलोवेरा लावून वॉश केलं. पटापट रेडी होऊन मी निघाले. टिटवाळ्याला पोचल्यावर बाप्पासाठी नारळ आणि हार घेतला. फारशी गर्दी नव्हती आणि मस्त शांत असं दर्शन झालं. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पाचे दर्शन झाल्यावर समोरच विठ्ठल रखुमाईचं मंदिर देखील आहे. तेही खूप सुंदर होतं. बाहेर मला एक छोटासा पपी दिसला, तो खूप क्यूट होता. तिथे मला गुरुजींनी सांगितले की एक पाईप आहे जिथे कान लावला की पंढरपूरचा आवाज ऐकू येतो. आय डोंट नो हे किती खरं आहे आणि खोटं, बट मी जेव्हा कान लावला तेव्हा मला खरंच ढोल ताशाचा आवाज ऐकायला आला. मग मी गाईला चारा पण घातला. त्यानंतर थोडीशी भूक लागल्यावर तिथे गरम गरम भजी मिळत होती, ती खाल्ली. आणि ऑन द वेमध्ये स्वामींचा मठ पण आहे, जो की फक्त 8 ते 10 मिनिटावर होता. तिथे गेल्यावर तर खूपच शांत आणि पॉझिटिव्ह फील झालं. स्वामींची मूर्ती खूप सुरेख आहे. एकदम छान गेला माझा दिवस. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.